सो हे गाईज, मी वृंदा हेब्बाळकर, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर येस, आज आम्ही चाललो आहे असंच एक वन डे ट्रिपसाठी. तर सध्या स्पॉट ठरलेला आहे रामतीर्थ. रामतीर्थचा व्लॉग मी ऑलरेडी केलेला आहे. आम्ही एक दिवस अंबोली जाता जाता रामतीर्थ कवर केलं होतं, पण आज स्पेसिफिकली रामतीर्थमध्ये जातो आहे असंच वन डे ट्रिपसाठी किंवा एक असं निसर्गामध्ये नेचरमध्ये बसण्यासाठी, टाईमपास करण्यासाठी. तर चाललो आहे आम्ही. सध्या तेच ठरलेलं आहे किंवा जाता जाता काही दुसरे पॉईंट्स ठरवलं तर तेही कवर करणार. तर त्याचाच हा व्लॉग आहे. तर सगळी तयारी वगैरे झालेली आहे, गाडी वगैरे पुसून झालेली आहे. तर जस्ट निघणार आहोत आम्ही थोड्या वेळात. तर तुम्ही बघा आणि व्लॉग कंटिन्यू करा. सामान नाही आमच्याकडे मम्मी. सो गाईज, आम्ही थांबलेलो आहोत इथे पेट्रोल घालायला. आता मोबाईल नको, चांगला मोबाईल घे की. मोबाईल घ्यायचा, कॅमेरा घ्यायचा आहे. कॅमेरा बिमरा घेऊ नको, मोबाईल साधा घेणार मी. कॅमेरावर पैसे खर्च चांगले, त्याच्यापेक्षा चांगला मोबाईल घे. नाही, कॅमेरा घेणार चांगला. आठवणी आयुष्यभरासाठी राहायला पाहिजे. मोठो ब्लॉगिंग आहे. कसं माहिती का, आम्ही प्रत्येक विकेंडला पुण्यात नाही फिरत ग. आम्ही वर्षात एकदा जातो, पण कन्याकुमारी जातो. तसं माहिती का, आएंगे आपण के भी दिन आएंगे आदित्य काय. तर येस, निघालो आहोत आम्ही. आणि रामतीर्थ हे जे आहे ते आजरा तालुक्यामध्ये आहे. तर आम्ही जिथे राहतो गडिंग्लजमधून हार्डली 22-23 किलोमीटर, अर्धा तास किंवा 40-45 मिनटाच्या अंतरावरच हे एक निसर्गरम्य जागा आहे, जिथे वन डे ट्रिप किंवा एक वन डे स्पॉट म्हणून लोक भेट देतात. खूप सुंदर जागा आहे. म्हणजे कोण कोल्हापूर साईडला, गडिंग्लज साईडला आला तर रामतीर्थ विजिट करण्यासाठी खूप सुंदर जागा आहे. आणि पावसाळ्याच्या दिवसात तर इथे पूर्ण अशी हिरवळ असते, झाडीझाडींचा रस्ता आहे आणि पाणीसुद्धा खूप असतं. डॅम आहे, नदी आहे, तर खूप सुंदर वातावरण असतं. तर इथे आम्ही जस्ट पोचलेलो आहोत. इथे बघू शकता तुम्ही, हे फूड स्टॉल्स असतात. आणि इथे महाशिवरात्रीला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असं यात्रा किंवा जत्रा भरली जाते आणि खूप भयानक गर्दी असते इथे. हा त्याचा एंट्रन्स आहे आणि हे मेन रामजीचं मंदिर. आणि रामतीर्थची थोडक्यात हिस्ट्री सांगायचं म्हटलं तर राम, सीता आणि लक्ष्मणजी जेव्हा वनवासाच्या वेळी एका रात्रीसाठी इथे थांबले होते, म्हणून या जागेचं नाव रामतीर्थ असं पडलेलं आहे. आणि पावसाळ्याच्या दिवशी पाणी इतकं वाढतं की पूर्ण मंदिराच्या काठापर्यंत किंवा मंदिरापर्यंत पाण्याची वाढ झालेली असते. आणि हे रामतीर्थ वगैरे बंद असतं भर पावसाळ्याच्या दिवसात. आणि ते आजरा किंवा या भागात हे मंदिर किंवा हे जे ठिकाण आहे त्याला खूप महत्त्व आहे. आणि इथून चालू होतो हे रामतीर्थचं जे बॅक साईड आहे ते. तर खूप लोक इथं येऊन दर्शन घेऊन किंवा इथे एक असं वॉक ट्रॅकसारखं आहे, तिथे येऊन नदी वगैरे बघून जातात. पण याच्या मागे सुद्धा हे असं खडकातून रस्ता आहे, एक छोटंसं जंगल आहे आणि बॅकवॉटर टाईप आहे ही जागा. तर खूप सुंदर आहे. तर तिथे आम्ही चाललो आहे. हे खूप वर्षांनंतर आम्ही येतो इकडे. इथून पडाले त्या लेवलनं पाणी इकडे पर्यंत. हो, आम्ही येणार आहे आदित्य. नाही, तिथं वरती चढता येणार नाही तुम्हाला. तिकडे मंदिराच्या पाठीमध्ये तिने चिरे टाकून रस्ता बनवला तिथपर्यंत. आदित्य, डोंट अंडर एस्टिमेट मम्मी. तिकडे पाणी हे आहे, तिकडे काय नाही बघणार एवढं पाणी काय फक्त तिची लिंब हे झालं. तर ऑलमोस्ट 1.5 तास आम्ही बसलेलो आहोत आणि खूप छान शांतता आहे. गर्दीसुद्धा नाही आहे लोकांची. तर खूप छान आणि शांत वाटतं. आणि इथे मी केलं होतं टाईम लॅप्स एक छोटासा व्हिडिओ, जो खूप सुंदर आलेला होता.
अँड येस, इथे आम्ही आलेलो आहोत जेवायला. तर येस, रामतीर्थला कोणी आला स्पॉट व्हिजिट करायला आणि तुम्हाला अस्सल कोल्हापूरचं किंवा असं काहीतरी खमंग खायचं असेल तर हॉटेल विनोद आणि हॉटेल हर्ष म्हणून हे 2 हॉटेल आहेत या रामतीर्थच्याच रस्त्यावर. खूप फेमस हॉटेल आहे, आमचं फिक्स हॉटेल आहे विनोद. तर तिथे आम्ही आलेलो आहोत सध्या जेवायला, कारण आदित्य पप्पांचं चिकन वगैरे ते कोल्हापुरी तडका किंवा कोल्हापुरी जे असतं तांबडा पांढरा वगैरे ते खूप सुंदर आणि टेस्टी मिळतं या हॉटेलला. हॉटेल विनोद म्हणून हॉटेल आहे हे. आणि खूप एन्जॉय केला आम्ही, लंचसुद्धा खूप सुंदर आणि खूप टेस्टी जेवण होता. हा होता छोटासा व्लॉग रामतीर्थचा. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.